पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला. बापाला वाईट वाटलं. बापाने विचारलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, लहानाचं मोठं केलंस, प्रत्येक मंदिराची पायरी याच्यासाठी जिजवलीस. अगं आयुष्यात याच्या सुखाच्या पलीकडे देवाकडे कधीच काही मागितलं नाही. एवढं करूनही बायकोच्या प्रेमापोटी तुझ्या कमरेत लात घातली. सांग बरं मला काय वाटतं तुला? तरी माय मोठ्या मनानं म्हटली, जाऊ द्या ना हो, मांडीवर होता तेव्हा लाता मारायचं, आता मारले म्हणून कुठं वाईट वाटून घ्यायचं असतं का? तेव्हाच्या लाताना आताच्या लात्या सारखाच म्हणायचं आणि जातानाही आशीर्वादच पदरात देऊन जायचं. किती मोठं मन म्हणावं दादा. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. अगं तेव्हाच्या लाता अज्ञानी होत्या, आत्ताच्या लाता ज्ञानी आहेत, कळतंय त्याला आणि जाणून बुजून मारलेले आहेत. तरी सुद्धा तुझ्या तोंडातनं त्याच्याविषयी शाप निघत नाही. तिलाच तर माय म्हणावं, पोरांनी लाथा द्याव्या, पोरांनी वाईट बोलावं, पोरांनी तोंड सुख घ्यावं, पोरांनी घराच्या बाहेर काढावं, नाहीतर अवस्था वाईट करावी. तरी माय पांडुरंगाकडं एकच मागणं मागते, माझ्या लेकरा बाळांना सुखात ठेव, याच्या पलीकडं काही देऊ नको. तिला माय म्हणायचं दादा. एवढं आयुष्यात मोठं व्यक्तिमत्व कुठलं सांगा? पोटी भारव आहे त्याचे. अहो लेकरू पोटात असताना तिला तिखट खाऊन जमत नाही, लेकरू पोटात असताना तिला चमचमीत खाऊन जमत नाही. लेकरू जन्माला आल्यावर जोपर्यंत दूध पिते तोपर्यंत तिला पोटाची काळजी घ्यावी लागते, कारण तिनं काही दुखलं खाल्लं की त्याचं दुखल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गोष्टीचा तोंड मारा करते ती माय, लेकरासाठीच करते की रे. अरे एका दिवस दारू पिला नाही तर किती नाचतो. माझी माय महिनाभर तरी तिखट, 3-4 महिने तरी तिखट काही खात नाही. पोटात जोपर्यंत लेकरू आहे तोपर्यंत तिला जरा सुद्धा चमचमीत जमत, साधं सुद्धा दूध भाकरी असंच खायला लागत. काय जुने दिवस तर होते दादा, तेवढंही मिळत नसायचं. असंच रानात कष्ट करायचं, तसंच लेकरू घेऊन नांगर धरायचा, तसंच सगळं कामं करून तशीच लेकरू जन्माला घालायची. आता तरी चांगली टेक्नॉलॉजी आहे, सोयी सुविधा आहेत. एवढं केलं माईनं, उपकार कधी ठेवले नाही. 4 मित्र नवीन आला की आमचा पोरगा माय बापाला म्हणला, ह्यांना काही कळत नाही. यालाच तर कलियुग म्हणायचं. माझ्या बापाला कळत नाही हे मला कळावं, याच्या इतकं दुर्दैव माझं दुसरं नाही. बोलत असेल माझा वयाच्या मनाने बाप जरा जास्त, बोलत असेल वयाच्या मनाने माझी माई जरा जास्त, पण मी तिला 4 माणसात कधी नाही म्हणलं पाहिजे की तुम्हाला काही कळत नाही. एखाद्या वेळेस वाटलं बसून तर सांगावं सरळ, बाबा इथं इथं चुकतं तुमचं, तेवढाही आपला अधिकार नाही. त्यांनी एवढं सहन केलं आपलं, आपल्याला थोडं करायला काय हरकत आहे? वयाच्या मनाने बडबड जास्त होते यात वाद नाही, त्यांनी सहन केलेलं असतं तेवढं. काय वाटत असेल त्या बापाला जेव्हा 4 नवीन माणसं तुमच्या घरात येतात आणि तुम्ही पैशाच्या माजावर त्या 4 माणसांसमोर बापाला म्हणता, काही केलं नाही यांनी आमच्यासाठी, काही केलं नाही, काही कळत नाही यांना, बोलायचं कळत नाही, वागायचं कळत नाही. ह्यात तुमची इज्जत जाते रे. तुम्ही तुमच्या बापाला किंमत देऊ शकत नाही, तुम्ही लोकांना काय देणार ही लोक तिथंच समजून जातात. बोलू दे तुमच्या बापाला काय बोलायचं ते, फटकळ आहे जरा, त्याला काय होते, पण बाप आहे ना. हे बघा, तू का म्हणे माया बाप आहे अवघी देवाचीच रूप आहे. साधं आहे माझं, तुम्ही सांगा बसले माय बाप हुशार दिसताय. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. ज्याला आई बापाचा सन्मान ठेवता आला नाही त्यानं किती माळा घातले म्हणजे देव भेटणार आहे. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध आणि मायबापाच्या कमरेत लातान पुन्हा देव भेटला नाही. अरे तू मायबाप ठोकले मूर्खा. आता आमची पोरं सोरं सुद्धा 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तू देव नाचिवला. काय परमार्थ कसला करता रे? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा बिन करणारा बी. तुम्हाला खायचे तुम्ही दिवसातनं 3दा खा, देवाच्या नावावर कशाला घालवता? मला कळतच नाही तुमच्या परमार्थाची गत. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा, अरे भूतोय का काय तो? प्रॅक्टिकली पण विचार करत जा ना जरा. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्याने तुला पोरं झाली असती, जगानं बायको काय बॉम्बलाई केली असती वय रे. मी नाही रे म्हणत, तुकोबाराय म्हणतात, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती.
नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. थोडे शिकले की देवाला नाकारतात आणि नाही शिकले की चुकीचा देव स्वीकारतात. कायच करावं बाबा, लय शिकलेले विषयाने नाही. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तू देवाला मानत नाही, तुझ्या प्रारब्धाचा भाग आहे बाबा. देव मानायला भाग्यलय लागतं. उगा आलतू फालतूचं काम आहे. माणसं म्हणतात निघालो होतो कीर्तनाला, आलो नाही. काही आलतो पण बसलो नाही, काही बसलो पण मधनच आलो, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. अरे तुझी चूकच नाही. तुमचं मन भजनात रमत नाही, या तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला सत्य कर्म करू देत नाही. सगळ्यात मोठी सत्यता आहे. आणि आयुष्यात सगळ्यात मोठं सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळे जगत भास आहे. नामासी विनमुख तू नर पापिया हरिविन धावया. आम्ही कुठं कशाला म्हणतोय काय ते म्हणतात रे दादा. विनंती थोडेसे सावध व्हा, थोडा विचार करा. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? देवळात जाऊन बसला, भजन केली म्हणजे परमार्थ झाला? देवळात जाऊन बसूनही तुझं मन अपवित्र, तुझी नजर चुकीची, तुझ्या काय भजनाला मजा? माझं बोलल्यावर लोकांना लागतं, पण लेख म्हणून सांगते, ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा. देव लवकर भेटन तुम्हाला. नाटकं नाही करायची. मी असाच आहे, मी तसाच आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे. जसा आहे तसा आहे. देव स्वीकारतोय तुला. तू कसाही असू दे, देव काही तुला नाकारत. फक्त मन स्वच्छ ठेव. तू का म्हणे चित्त करा रे, येऊन गोपाळाला आहे ते लय कशाला हे करायचं. लय दिखावा नाही रे. मी अशी आहे ना, मी अशीच आहे. नॉर्मल आहे. आपण काही संत वगैरे आपल्याला लायकीच नाहीये तेवढी. महाराज झालोय ते नशीब आहे. ती बी आई वडिलांची पुण्य आहे. आपलं काय नाही. कुठे लय अधिकार दाखवायचा. आम्ही कीर्तनकार आहे, आम्हाला असंच बसायला लागतंय, आम्हाला हेच खायला लागतंय, आम्हाला तेच. काही लागत नाही. घरी गेला की कुत्र खात नाही तुला, पण माणसात लय मजा करीत तुला का. चहा जमत नाही, दूध लागतो. कशाला? जे दिलंय ते खा. देवाच्या कृपेने मिळतंय ना. आणि चांगली परिस्थिती. सध्या लोक परमार्थाकडे खूप वळालेत. लोक करतायत. 100 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे. अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. आयुष्यात तुम्हाला जे काही मिळालं ना, ही अध्यात्माची देण आहे, ही धर्माची देण आहे, ही परमात्म्याची. परमात्मा म्हणजे काय हे समजून घ्या. जे जे दिसे भूत तेथे मानीचे भगवंता, भक्तियोग निश्चित जाणं माझा. मला माणसातला देव कळला. काय काय राहिलं काय माझं? आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात विठ्ठला फरक तरी काय? नामस्वरूपी देव पहावया गेलो, तेथे देवची होणे ठेलो. मग आम्ही संतांना काय म्हणतो? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवकी साधू संत मनोविधी रामाधा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. आम्ही सांगतो चातुचेनी सांडसे खंडी जपे पाणी राज हमसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. आणि ते खरं एकच आहे. ज्याला माणूस कळला, ज्याला मायबाप कळले, त्याला परमात्मा अवघड जाणार. परमात्मा कळल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याला परमात्मा कळला, त्याला मायबाप कळल्याशिवाय. आणि ज्याला मायबाप कळले नाही, परमात्मा कळला, मग तो परमात्मा खरा. लक्षात घ्या. देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुकोबारात ते सांगतात, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे, सामर्थ्याने अधिकाराने. लई नका काळजी करत जाऊ. 10 मिनिटं वाढवा म्हणून सांगितलंय. त्या चिठ्ठीचा गोंधळ व्हायचा पुन्हाच्याला. माणसं अख्खं कीर्तन लक्षात ठेवत नाहीत, पण चिठ्ठी लक्षात ठेवणार. चिठ्ठी आलती बाबा, चिठ्ठी आलती बाबा, चिठ्ठी. अरे काय चिठ्ठी? काय नव्हती चिठ्ठी. 10 मिनिटं वाढवा म्हणून होती. ट्रान्सपरंट राहिलेलं लय काम चांगलं बाबा. ते पारदर्शक नाही ना राहिलं. लोक आऊचा भाऊ केल्याशिवाय सोडत. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स आहे. लोक अशी आहेत ना, शांत कीर्तन केलं नेबळाट होतं, त्याला काही काळा होती वे. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काही नाही येड्याला, पण नाचू नाचू जिरी होतं. अरे करू काय, मरू का? लोकांचं एक मतच कळत नाही बाबा. कधी कधी लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणणार बापरे यांनी बरी केली. अरे मग काय ब्रह्मचर्य राहू का? अरे बायको तर करू द्या रे, परमार्थाचं मरू द्या.
आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा या नातवांनी आजीच्या स्मरणार्थ ठेवला तरी अख्खी भाऊकी चांगलं म्हणत नसती. 2-4 तरी भाऊकीतले खौट बोलणारच. हा 119 वर्ष जगली, ह्यांना कटाळाचा आला होता, बरं झालं ह्यांना मिली वाटती, पण लोकांसाठी दिखावा करायचा, पैसा आलाय उतू आलाय कुठेतरी खर्चायचा. काय करावं रे? आम्ही कराव तरी तुम्हाला पंचायत आहे, आम्ही नाही कराव तरी तुम्हाला पंचायत आहे. जगाव का मराव अशी गत करून ठेवलेला का तुम्ही? लय अवघड बाबा लोकांचं. लोक म्हणजे अशी गत आहे दादा, पण ह्यांना कळत नाही. लोकांची गत कशी आहे? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठे मोठे हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा कशाचा आनंद झाला? पोरगा म्हणणे, कंडक्टरला फसवला. ती म्हणलं कस काय? हा लय डोकेबाज आहे म्हणलं, आपण तिकीट काढलं आणि गेलोच नाही. शहाण्याला कळलं. तुम्ही सांगा उंबरेकर कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तसली गत आहे आपली. लोकाला नावं ठेवून त्यांचं काही जात नाहीये. जो सत्य जगाचा मालक त्याला मोठं करणारच आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे, आणि जगाचा मालक करतोय. लक्षात ठेवा. हे जे काही चाललंय ना, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा, मीरा आपकी कृपा से आपकी कृपा से सब काम हो रहा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा, हो मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरी आपकी कृपा से सब काम हो रहा है. कोणीच नव्हतं तुम्हाला. आज मागे पुढे माणसं फिरतात. परिस्थिती वाईट होती तुमची. आज बंगल्या गाड्या निशी होत आहे. एवढं कसं झालं? पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हो कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. मी करत नाही याचा अर्थ मी कष्ट केल्याशिवाय देव मला देत नाहीये. कष्ट करावंच लागतं. आता ही तुम्ही सगळी राजकीय मंडळी इथं बसलात. आमदार साहेब आहेत, बरीच राजकीय मंडळी आहे. राजकारणात सुद्धा आहे ना, आता ही आचारसंहिता वगैरे चालू झाली. आता इलेक्शन जवळ आलं विधानसभेचं. अहो यांना आहे ना, विधानसभा जवळ आली म्हणली की वर्षभर तरी स्वतःचं कुटुंब विसरून बाहेरगावी फिरवलं. रात्री बेरात्री घरी जातात. अहो बायका लेकरांना 4-4 दिवस यांचे तोंड सुद्धा बघायला भेटत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी साधी वाटतं ना, मी कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, क्षेत्र कुठलंही असू द्या. आता बसलेले म्हणते ना त्याला काय असतंय, सत्ता यायची पण फिरते ती. अरे पण फिरावं तरी लागतं की नाही? तुम्ही करून बघा, काय तर करा. आता लोक आम्हाला पण म्हणतात तुम्हाला काय पैसा ठेवाय जागा नसेल. हो काय कुठं ठेवा ती सुद्धा कळत नाही आम्हाला. लोक इतकं रोज एक गाव ढुंढाळतात. त्याला काय असतं कीर्तन करायचं, काय अवघड आहे, 2 तास बोलायचं आणि भलतं पाकिट घेऊन जायचं. तू ये संग, तू 3 दिवस फिर माझ्यासोबत, 4थ्या दिवशी तू म्हणला पाहिजे पाकिट घरी बसून देतो पण मला घरी राहू दे. प्रत्येकाला माहित असतं रे दादा. मी कोणाला जज करून जमत नाही, कोणी मला जज करून जमत नाही. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला कष्ट करावंच लागतं. एखादा व्यक्ती जर एखाद्या वृद्धिंगतेवर आहे, एखाद्या पदावर आहे, एखाद्या सामर्थ्यावर आहे, तर त्याच्या माठेमागं त्यानं केलेली तपश्चर्या, त्यानं केलेला त्याग असतो. त्याच्याशिवाय त्याला कुठलंच पद आणि कुठलीच वृद्धिंगता मिळत नाही. मग तो व्यापारी असू द्या, तो राजकारणी असू द्या, तो समाजकारणी असू द्या, तो कुठलाही श्रीमंत व्यक्तिमत्व असू द्या किंवा